आपल्या पतीचे महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतल्यामुळे पती पत्नीत कडाक्याचं भांडण झालं। यातून पत्नीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 4 वर्षांच्या मुलाला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले। कॉलर उडवत मी पत्नीचा काटा काढल्याचं सांगत खून केल्याची कबुली दिली। ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथील दत्तनगर फाटा जवळील गणेश नगरमध्ये घडली। सुनीता मदन बेडवाल वय वर्ष 30 असं मयत महिलेचं नाव असून मदन बाबूसिंग बेडवाल वय वर्ष 31 राहणार गणेश नगर दत्तनगर फाटा रांजणगाव असे आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदनचे मूळ गाव ओझर जालना आहे। सुनीता आणि मदन यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता। त्यांना 4 वर्षांचा मुलगा देखील आहे। मदन हा एका कंपनीत काम करतो। सुनीताचा मदनसोबत लग्न होण्यापूर्वी दुसऱ्यासोबत विवाह झालेला होता। मात्र सुनीता आणि तिच्या पहिल्या पतीचं जमत नसल्याने ती माहेरीच राहत होती। याच दरम्यान या दोघांचे प्रेम जुळले आणि सुनीता आणि मदनचा विवाह झाला। वाळूज परिसरात एका खोलीमध्ये आई-वडील तर एका खोलीमध्ये पती पत्नी आणि मुलगा राहत होते। लग्नानंतर मदन सुनीताला माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी करत होता, तर सुनीता मदनचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होती। यावरून पती पत्नीमध्ये भांडण झाले आणि याच दरम्यान पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला।